सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथे सकाळची वेळ होती, रात्री सगळं किचन असं आवरून ठेवत असते, म्हणजे सकाळी सकाळी आपण जेव्हा किचनमध्ये येतो ना तर तेव्हा आपल्याला एकदम फ्रेश वाटतं आणि कामाला छान अशी सुरुवात सुद्धा होते। रात्रीच बरीचशा गोष्टी ज्या असतात ना तर ते क्लीन करून ठेवत असते आणि त्या गोष्टी सकाळी परत जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देत असते। तर चला, छान अशी सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। तर चला, सकाळच्या कामांना आता सुरुवात करते। रात्रीच मी थोडंसं गॅसच्या ओट्यावरती डीप क्लिनिंग केलेली होती। गॅसची जी टाईल्स आहे ती घासून काढली होती। गॅसचा ओटा पूर्ण व्यवस्थित घासून घेतलेला होता आणि ही जी ग्रीन कलरची ग्रास आहे ना तर ती पण स्वच्छ धुवून ठेवलेली होती रात्रीच। तर ती आता सुकलेली होती, तर परत जागच्या जागी टाकून दिलेली। बर्नीतलं मीठसुद्धा संपलं होतं, तर रात्रीच मग बर्नी म्हणजे घासून घेतलेली होती आणि आता रात्रभर ती सुकलेली आहे। तर परत तिच्यामध्ये मी मीठ भरून ठेवलेलं आहे। हाय हॅलो, मी छाया। मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाओ आणि तुमच्या मनातील सगळ्यांच्या पूर्ण अशी स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज नाही आले, तर मी गावाकडे गेलेली होती, म्हणजे सासरी माझ्या पुतणीचं लग्न होतं। तर त्या लग्नासाठी आम्ही 5-6 दिवस घरी गेलेलो होतो। तर त्याच्यामुळे काय झालं, व्हिडिओज नाही बनवता आले आणि गावाकडे मी काही व्हिडिओ बनवत नाही। तुम्ही बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये पाहिलेले, मी गावाकडचे सहसा व्हिडिओ टाकत नसते, कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायलाच आवडत नाही। त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ ते काही बनवत नसते। तर लग्नाला गेलो होतो, मग 4-5 दिवस तिकडंच थांबलो आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मग खूप सारे कपडे, त्याच्यानंतर तब्येतही ठीक नव्हत्या, तर मग 7-8-10 दिवस त्याच्यामध्येच गेले। तर 2-3 दिवसापासून मला बरं वाटतंय, तर म्हटलं चला छान व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज सकाळी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली। तर इथं मला आता स्वयंपाक बनवायचा आहे। पहिले इथे रात्री घासून ठेवलेली भांडी ना तर ते भांडे लावून द्यायचे, भांडे लावून देते, एका साईडनं चहा सुद्धा ठेवते। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला माझा खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला, मग ह्या छोट्याशा कुंडीमध्ये ना 2-3 दिवस झाले मी हा प्लॅन्ट लावलेला होता। तर 2-3 दिवस झाले या कुंडीमध्ये हे प्लॅन्ट लावलेला होता आणि याला थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे। ह्या कुंडीतून काय होतं, खालून पाणी गळतं। तर मग इथं मी थोडंसं पाणी टाकलं, कारण या प्लॅन्टला जास्त पाणी टाकायला चालत नाही। 6-7 दिवस झाले की नंतरच पाणी टाकावं लागतं। तर खूप सुंदर असा हा प्लॅन्ट आहे। तर चला, मी ठेवून देते जागच्या जागी। तर इथं मी हॉलमध्येच ठेवणार आहे। पहिले सुरुवातीला याच्यामध्ये ना मी दुसरा प्लॅन्ट लावलेला होता, पण आम्ही गावाकडे गेलो ना 5-6 दिवस, तर ते प्लॅन्ट एकदम सुकल्यासारखा झाला होता, त्याला पाणी कमी पडलं होतं ना, तर म्हणून याच्यामध्ये मग हा नवीन वाला प्लॅन्ट लावला। सुरुवातीला ह्या कुंडीमध्ये मी दुसरा प्लॅन्ट लावलेला होता, पण गावाकडे गेलो तर त्याच्यामुळे तो प्लॅन्ट एकदम सुकून गेलेला आहे। घरामध्ये जे झाडं लावले जातात किंवा घरामध्ये आपण जे प्लॅन्ट लावतो ना तर त्या प्लॅन्टला काय होतं, जेव्हा घर बंद असतं तर ते झाडं एकदम कोमजल्यासारखे होतात, म्हणजे एकदम सुकून जातात। तर मग मी तो काढून टाकला आणि याच्यामध्ये काल 2-3 दिवस झाले ना त्याच्यामध्ये हा नवीन प्लॅन्ट लावलेला आहे। तर खूप सुंदर अशी त्याची ग्रोथ झालेली आहे। तर चला, राहिलेली कामं करते, पहिलं स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता करता छान एक रेसिपी बनवणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। एका ताईनं मला छान अशी कमेंट केली होती की तुमच्या व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा आवाज खूप येतो, तर मग तुम्ही एखादं म्युझिक लावता का? तर नाही ताई, म्युझिक लावायची गरजच नाही, कारण आमच्या आजूबाजूने एवढे पक्षी राहतात। कारण पक्ष्यांना सध्या कसं उन्हाळा सुरू झालेला आहे, तर जागोजागी असं पाणी ठेवलं जातं, दाणे टाकले जातात, म्हणजे तांदूळ टाकले जातात। तर सगळीकडून पक्षीच पक्षी आणि अशी वेगवेगळे प्रकारचे पक्षी दिसतात। एवढ्या साऱ्या चिमण्या असतात, त्याच्यामध्ये पोपट असतात। पोपट आपल्याला सहसा पाहायला भेटत नाही, पण इथे ना एवढे पोपट येतात। एखाद्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार। त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये काय होतं, पक्ष्यांचा आवाज खूप येतो। तर इथे मी चहा ठेवलेला आहे। तर इथे मी पहिले चहा ठेवलेला आहे। अहोंचा चहा मी बनवून दिला आणि मला थोडासा गवती चहा टाकून चहा प्यायला आवडतो ना, तर मग इथं मी माझ्यासाठी गवती चहा टाकते।
एकदम फ्रेश गवती चहा तोडून आणलेला आहे. पाठीमागच मी थोडंसं छोटंसं रोपटं लावलेलं होतं, त्याचं छान असं झाड झालेलं आहे आता. तर इथं मी थोडासा गवती चहा टाकलेला आहे. तर चला मी इथं चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर छान तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. तर चला चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर परत बोलते. मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करते आहे. तर इथं मी एका पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलेलं आहे जवळपास 1-1.5 ग्लास. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं, थोडंसं मीठ ॲड केलं आणि इथं जे छोट्या-छोट्यावाल्या सोयाबीनच्या वड्या असताना तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. झटपट मी कशा पद्धतीनं बनवते. तर इथं मी चांगल्या म्हणजे थोड्याशा गरम पाण्यामध्ये ना सोयाबीनच्या वड्या टाकल्या. 5 ते 7 मिनिटं त्या तशाच ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्या पाण्यातून काढून घेतल्या. लवकर भाजी बनवायची होती कारण देवांच्या पप्पांना स्कूलमध्ये जायचं होतं. तर मग मी थोडंसं थंड पाणी टाकून आहे ना थोड्याशा मग त्या पिळून घेतलेल्या आहे कारण त्या एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे चांगल्या घट्ट हातामध्ये पकडून ठेवायच्या आणि त्या चांगल्या पिळून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर परत एका कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं, हळद ॲड केली आणि त्याच्यामध्ये ना थोड्याशा त्या सोयाबीनच्या वड्या कलसून घेतलेल्या आहे. आणि लगेच इथे एका साईडनं मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये कांदा, टमाटर, लसूण, सांबार, त्याच्यामध्ये थोडीशी 1-2 हिरवी मिरची आणि तुम्हाला दुसरे जर खडे मसाले टाकायचे असले तर ते पण टाकू शकता. मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. ज्या सोयाबीनच्या वड्या कलसून घेतलेल्या होत्या त्याच कढईमध्ये ना तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जो ग्राइंड करून घेतलेला मसाला होता तो ॲड केला आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये लगेच सोयाबीनच्या वड्या ॲड करून दिलेल्या आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी सोयाबीनच्या वड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथं टिफिनमध्ये आपण ही भाजी देऊ शकतो आणि चवीलासुद्धा छान लागते. त्याच्यानंतर लगेच हातात पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे कारण देवांच्या पप्पांचा टिफिन द्यायचा होता ना. जेव्हा सकाळी-सकाळी जेव्हा स्वयंपाक करते ना, तर तेव्हा मी माझ्यासाठी सुद्धा स्वयंपाक बनवून ठेवत असते. मग परत काही बनवत नसते. तर चला राहिलेले कामं करून घेते. तर चला इथं माझा स्वयंपाक करून झाला, गॅसचा ओटाही क्लीन करून झाला, सगळं आवरून झालेलं आहे किचनमधलं. तर बेडरूममध्ये ना थोडीशी क्लिनिंग करायची आहे. बेडरूममध्ये जो लॅम्प ठेवलेला आहे, तर तो लॅम्प मला स्वच्छ करायचा आहे. खूप दिवसापासून करायचा, पण करणं काही होत नाही. तर म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि देवांश पण स्कूलमध्ये गेलेला आहे, त्याचंही आवरून दिलं मी. जिथं बेडरूममध्ये हा लॅम्प टेकवलेला आहे ना, तर तो लॅम्प मला खूप दिवसापासून क्लीन करायचा होता. पण वेळ पण भेटत नव्हता आणि माझी इच्छा पण होत नव्हती. पण आज खूप वेळ होता ना, तर म्हटलं चला आज छान अशी डीप क्लिनिंग करून घेऊ. त्याच्यावरच्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या बऱ्याचशा अशा तुटल्या-फुटल्या होत्या. कारण देवांश कधी-कधी ते खेळायला घेत असतो. तर मग त्याही मला बऱ्याचशा काढून टाकायच्या होत्या. तर पूर्ण लॅम्प आहे ना, मी असं व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि छान-छान अशा कमेंट येत आहे, की ताई तुमचं घर किती क्लीन असतं, किती स्वच्छता करता, किती स्वच्छ ठेवता. तर मला जेव्हा वेळ असतो ना, म्हणजे शिल्लकचा, जेव्हा आपल्याला काही कामं नसतात, तर आणि मूड असतो आपलं कामं करण्याचा, तर त्यावेळेस मी असे हे कामं करत असते साफसफाईचे. आणि जेव्हा आपण ह्या घरामध्ये अशा वस्तू ठेवतो किंवा आपण ह्या घरामध्ये वस्तू सजावटीच्या ठेवल्या जातात, तर त्या वस्तू अधूनमधून क्लीन कराव्याच लागतात. नाहीतर मग त्या खूप खराबही होतात आणि त्याच्यावरती एवढी धूळ बसते, तर ती आपल्याला पाहायलासुद्धा चांगलं वाटत नाही. मग असं वाटतं कधी-कधी त्या वस्तू नाही ठेवलेल्या चालतील, पण मग ठेवल्या ना, तर मग त्या क्लीनसुद्धा केल्या गेल्या पाहिजे, असं माझं तरी मत आहे. म्हणून मला जेव्हा वेळ भेटतो ना, तर तेव्हा मग मी एखादा कोपरा तरी काढत असते आणि ते स्वच्छ करून ठेवत असते. तर त्याच्यामुळंच तुम्हाला माझं घर आहे ना, व्हिडिओमध्ये खूप क्लीन दिसतं. आणि ज्या मला ताई छान कमेंट करतात, तर त्यांचे मी मनापासून आभारी. तुम्ही मला खरंच छान-छान कमेंट करतात. तर इथं पूर्ण ते म्हणजे तिथली जागाही व्यवस्थित झाडून घेतली, पुसूनसुद्धा घेतली. त्याच्यानंतर मग मी परत तो लॅम्प आहे ना, तिथल्या म्हणजे त्या जागी सेट केला. आणि त्याच्यावरती दुसऱ्या ज्या नवीन वस्तू ठेवायच्या होत्या ना, तर त्याच्यामध्ये थोडेसे मला प्लॅन्ट ठेवायचे होते. तर इथं जे स्नेक प्लॅन्ट असतात मला घरामध्ये ठेवले जातात, तर तेच ठेवायचे होते. तर इथं मग ही भरणी अशीच पडून होती माझ्याकडं लोणच्याची. माझ्याकडं 2 भरण्या आहे लोणच्याच्या. तर यामध्ये ह्या भरणीमध्येच आपण हा प्लॅन्ट थोडासा सेट करू, म्हणजे दिसायलाही छान दिसतं. आणि ती भरणी अशीच पडूनच होती, तर म्हटलं चला काहीतरी उपयोग झाला पाहिजे तिचा. तर मग याच्यामध्ये मी छान असे ते स्नेक प्लॅन्ट लावून दिलेले आणि पाण्यातच लावलेले. पाण्यामध्ये हे झाडे ना पुष्कळ दिवस राहतं. फक्त त्यामधलं अधूनमधून पाणी बदलावं लागतं. 10-12 दिवस झाले की त्यातलं पाणी चेंज करायचं. जर तुम्हाला वेळ असला तर 5-6 दिवसांना जरी केलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर ह्या छोट्याशा कुंडीमध्ये ना मी हा प्लॅन्ट मातीमध्ये लावलेला आहे. तर तो पण खूप छान झालेला आहे. तर मग तेच मला तिथं त्या लॅम्पमध्ये ठेवायचे होते. तर मग मी ते व्यवस्थित सगळे झाडं सेट केले आणि परत मग मी ते बेडरूममध्ये घेऊन आलेली होती. तर इथं मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. ते काही मी तुमच्यासोबत शूट केलं नाही. पण इथं तुम्ही पाहू शकता इतका सुंदर असा हा लॅम्प दिसत होता आणि तो दिसायलाही खूप छान आहे. बेडरूमला आहे ना त्या लॅम्पमुळे खूप छान असा लूक आलेला आहे. तर खूप सुंदर दिसतो आणि बऱ्याच जणांना तो आवडतो सुद्धा.
त्याच्यानंतर मग थोडंसं अजून वेळ होता माझ्याकडं, तर म्हटलं चला जे घरात प्लांट लावलेले असतात ना, तर त्याच्यामुळे ती खूप धूळ बसते आणि नेहमी आपण ते धुवू शकत नाही, कारण सगळीकडं पाणीच पाणी होऊन जातं. तर मग कधी मी काय करत असते, थोडेसे झाडांचे पाने ना असे पुसून घेत असते, म्हणजे त्याच्यावरची धूळ काढून टाकत असते. तर इथं हा जो मनी प्लांट लावलेला आहे, तर एवढ्या छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे, पण एवढा सुंदर झालेला आहे आणि दिसायलाही तो खूप सुंदर दिसतो. तर ते मग परत मी व्यवस्थित पुसून घेतला. थोड्याशा त्याला नवीन जी पालवी फुटलेली होती ना, तर ती व्यवस्थित सेट केली आणि थोडंसं पाणी दिलं. घरात जे झाडं लावले जातात किंवा घरातले जे झाडं असतात ना, तर त्या झाडांना म्हणजे जास्त पाणी द्यायला चालत नाही. अधूनमधूनच त्याला पाणी द्यावं लागतं. आणि तुम्ही इथे हे पाहू शकता, ह्या कुंडीमध्ये इतकी छोटीशी कुंडी आहे आणि त्या कुंडीमध्ये ना एवढा छान असा मनी प्लॅन्टची ग्रोथ झालेली आहे. खूप सुंदर असा मनी प्लॅन्ट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, एवढी छान अशी हिरवे गच्च पानं झालेले, एक पानसुद्धा त्यामधलं पिवळं म्हणजे झालेलं नाही आणि नवीन अशी छान पालवी फुटलेली. हाय कर. तरी तर माझे नेमकेच घरातले कामं आवरत नाही. तर देवांश स्कूलमधून घरी आलेला आहे आणि बाहेर आता 12 वाजलेले ना, एवढं कडक ऊन पडलेलं आहे. त्याला आता सकाळच्या स्कूल लागलेलं आहे. 9 वाजता जातो आणि 11:30 वाजेपर्यंत त्याला स्कूल असते, म्हणजे 12 वाजेपर्यंत तो घरी येतो. तर बघा, घरी आल्याबरोबर त्याची एकदम मस्ती सुरू झालेली आहे. चल, काय खायचं आहे तुला? जेवण करायचं तुला आवडतं? कसं आहे? तर हे दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवते. एंड करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही, तर त्यामुळे ह्या क्लिपा सगळ्या ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करते. तर वरती भिंतीवरती ज्या कुंड्या ठेवलेल्या आहे ना, तर त्या मला खाली ठेवायच्या होत्या, कारण ऊन पडलेलं आहे ना, कडक ऊन पडतंय. तर त्यातले बरेचसे झाडं आहे ना म्हणजे खराब होत आहेत. तर मला त्या पहिले ना हे सर्व क्लीन करून घ्यायचं होतं. ह्याच्यामध्ये असं खूप सारं गवत झालेलं होतं आणि सगळं ते व्यवस्थित काढून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मग वरती ठेवलेल्या ज्या कुंड्या आहे ना, तर त्या मग मला खाली ठेवायच्या होत्या. तर चला मी आता हे सगळं करून घेते. सगळं व्यवस्थित वरती ज्या कुंड्या ठेवलेल्या आहे ना, तर त्या कुंड्यांना दररोज पाणी द्यावं लागतं, कारण कधी-कधी मग पाणी देणं होत नाही. तर त्यामुळं काय होतं, मग पाणी जर नाही दिलं तर ते झाडं लवकर सुकून जातात. तर इथं तुम्ही पाहू शकता, भिंतीवरल्या सगळ्या कुंड्या मी खाली ठेवलेल्या आहे. नंतर सगळं ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. झाडांनाही छान असं पाणी देऊन दिलेलं आहे. जेव्हा आपण झाडं लावतो किंवा झाडे लावले जातात, तर त्या झाडांची सुद्धा आपल्याला छोट्या लेकरासारखीच काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तेव्हाच ते झाडं छान होतात, त्यांची ग्रोथही छान होते. तुम्ही इथं पाहू शकता, एवढं कडक ऊन येत असतं पोर्चवरती, तरी पण माझे झाडं एवढे छान झालेले, एवढे ग्रीन झाडं झालेले, कारण मी तेवढीच त्या झाडांची काळजीसुद्धा घेते. तर इथं कडक ऊन तापतंय ना, तर नागवेलीचा जो वेल आहे, तर तो थोडासा खराब झालेला आहे. तर त्यामुळेच मग मी या सगळ्या कुंड्या खाली ठेवल्या आणि व्यवस्थित ठेवून दिल्या. आता ही झाडं एकदम छान होणार, कारण इथं खूप वेळ सावली असते. आलं जरी ऊन तर थोडंसं उशिरा येते, म्हणजे 12-12:30च्या दरम्यान ऊन येते आणि 1:30-2च्या नंतर पुन्हा तिथं सावली येते. तर त्याच्यामुळंच मग मी ते झाडं खाली ठेवलेले. तर आता ते छान होणार. बरेचसे झाडे त्यातले सुकलेले होते. नळ आलेले होते ना, तर इथं बरेचसे पायपुसणे धुतले, स्वच्छ धुवून वाळत टाकले. आणि माझ्याकडं कुणी जरी आलं तर त्याला माझा पोर्च आहे ना खूप आवडतो. तर चला, इथं माझं बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे. सगळ्या कुंड्या आहे ना खाली घेऊन घेतलेल्या आहेत, कारण खूप बाहेर कडक ऊन पडतंय ना, त्याच्यामुळं बरेचसे झाडं असे सुकायला लागलेले होते. तर मग नळ पण आलेले होते, तर बाहेरचं सगळं क्लीन केलं, पोछाही मारून घेतलेला आहे आणि थोडेसे आज पायपुसणे, बाहेर जे पायपुसणे टाकले जातात ना, तर ते पायपुसणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तरी तर सकाळी ना देवांच्या टिफिनसाठी मी साबुदाणा खिचडी बनवलेली होती, तर तीच मी आता नाश्त्यासाठी खाऊन घेते. आणि जे वाळवणीचे पदार्थ बनवले, जे खरवड्या बनवल्या, त्याच्यामध्ये मी मूग वड्या बनवल्या, तर त्याही मला डब्यांमध्ये भरून ठेवायचे आहे. तर चला, पहिले मी नाश्ता करून घेते. पहिले ना थोडीशी गरम करून घेते मी साबुदाणा खिचडी आणि थोडासा नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मग राहिलेली बाकीची कामं करते. तर चला. तर देवांशला ना बऱ्यापैकी साबुदाणा खिचडी आवडते, म्हणजे त्याला खायला आवडते साबुदाणा खिचडी कधी कधी. तर मग देत असते एखाद्या वेळेस मी टिफिनमध्ये. तर आता कसं त्याला सकाळच्या स्कूल लागलेलं आहे ना, तर मग लवकर घरी येतो. घरी आला की मग जेवण करतो.
तर ज्या दिवशी उपवास असला त्या दिवशी तर आपल्याला काही ती साबुदाणे खिचडी खावीशी वाटत नाही, पण असं इतर दिवशी आपण उपवास नसला आणि अशी एखाद्या वेळेस बनवली तर मग त्यावेळेस मला ती खायला आवडते. तर चला मी थोडीशी आता ती गरम करून घेतलेली आहे. तर चला नाश्ता करून घेते आणि नाश्ता केल्याच्या नंतर परत बोलते. तर इथं मी ना डबे घासून ठेवलेले होते. बरेचसे डबे रिकामे होते ना, तर ते घासून स्वच्छ पुसून उन्हामध्ये वाळून ठेवलेले होते. तर याच्यामध्येच मी आता इथं सगळं भरून ठेवलं. तर इथं मी कढई टेकवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि इथं मला या खरोड्या ना थोड्याशा तळून घ्यायच्या आहे. शेंगदाणे आणि खरोड्या एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एखाद्या वेळेस म्हणजे जे बनवत असतील ना अशा खरोड्या, तर त्यांनी ना त्याच्यासोबत शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि खरोड्या एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एवढे छान लागतात. तर चला मी ते तळून घेते आणि मला हरभऱ्याची भाजी बनवायची, जी वाळलेली हरभऱ्याची भाजी असते ना, तर ती भाजी बनवायची थोडीशी माझ्यासाठी आणि देवांसाठी, दोघांसाठी. तर कारण आता देवांश पण येण्याची वेळ झालेली आहे, थोड्या वेळात तो येणार. तर मी ते खारोड्या तळून घेते आणि त्याच कढईमध्ये थोडीशी भाजी बनवते. तर चला मी आता हे बनवून घेते आणि बनवून घेतल्याच्या नंतर परत दाखवते. मी खरोड्या आणि शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि ह्या साईडनं हे बघा एकदम मस्त अशी ही बेसन भाजी बनवलेली आहे. तर चला ताईनो, इथे ही संध्याकाळची वेळ होती. सगळे कपडे जे धुतलेले होते ते काढून आणले, व्यवस्थित घड्या केल्या. टीव्हीच पाहत होते आणि टीव्ही पाहता पाहता मग मी कपड्यांच्या घड्या केल्या. चला, आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.